मी तुम्हाला जे आपण RCH2 RCH 1.0 मध्ये जे आपण एनसी नोंदवल्या अगोदरच्या त्या ह्या नवीन RCH 2.0 मध्ये कशा ॲड करायच्या ते दाखवते. आपण लॉग इन केल्यानंतर अशी स्क्रीन ओपन झाल्यानंतर बेनिफिशरीमध्ये जायचं आहे. बेनिफिशरीमध्ये गेल्यावर इथं एक ऑप्शन आहे, म्हणजे सर्चचा ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये आपण मोबाईल नंबर RCH 1 ID म्हणजे जुन्या RCHचा नंबर किंवा आभा नंबर टाकून आपण तिला शोधू शकतो इथे. आता जर तिचा आपण पाठीमागं आभा लिंक केला असेल तर आपण आभा नंबर टाकून तिला शोधू शकतो. सध्या मी तुम्हाला RCH ID कशी तिला शोधायची ते दाखवते. तर त्याच्यासाठी आपण इथं ॲडव्हान्स सर्चमध्ये जायचं. इथं आल्यावर अशी स्क्रीन ओपन होईल. याच्यामध्ये बेनिफिशरी नेम आहे, डेट ऑफ बर्थ आहे, बेनिफिशरी टाईप आहे, आभा नंबर RCH नंबर जो जुना आहे तो, आणि मोबाईल नंबर. मी इथं फक्त तिचा RCH ID टाकते जो आपण जुन्या RCH मध्ये नोंदवलेला आहे. इथं सर्च करायचं. हे ना नेटवर्क प्रॉब्लेममुळे काही वेळेस बॅक येतं. परत करू आपण. आता ही माझी जुनी एनसी जुन्या RCHला मी ज्यावेळेस तिला ॲड केली होती ही इथं दिसते आपल्याला, प्रतिभा गौतम पगारे. आता हिला ना हिच्या नावावर क्लिक करायचं. हिच्या नावावर क्लिक केल्यावरती ना तिची सगळी आपल्याला माहिती दिसते. आता हिचा ऑलरेडी आभा नंबर मी मागच्या वेळेस काढला होता जुन्या RCH पोर्टलवरून. तर इथं आभा ID ना तो व्हेरीफाईड दिसतो आपल्याला. तिची अशी सगळी पूर्ण माहिती दिसते. त्याच्यानंतर आपण इथं एडिट करू शकतो. डिटेल्सला काही ॲड करायचं असलं का आपण ॲड करू शकतो. मी इथं प्रेग्नन्सी सर्व्हिसेसमध्ये गेल्यावर आहे ना तिच्या सर्व्हिसेस दिसतील आपल्याला. रजिस्ट्रेशन डेट दिसेल आणि इथं एनसी फर्स्टवर क्लिक केल्यावरती ती कधी कधी आपल्याकडे आली रुटीन चेकअपला ते दिसणार आहे ती. इथं कोपऱ्यात एडिट एडिट डिटेल्स आहे. त्याच्यामध्ये गेल्यावर आहे ना तिची सगळी माहिती आपण मागच्या वेळेस भरलेली ती दिसणार आहे. तिचा ID दिसणार आहे, इथं RCH ID. इथं सबमिट करायचं. सबमिट केल्यावर आहे ना ही आपल्या स्क्रीनवरती ही दिसते इथं प्रतिभा गौतम पगारे. ह्या प्रकारे ना आपण सगळ्या जुन्या RCH ID वरून एनसी इथं ॲड करू शकतो. बाकीच्या एनसी शोधू शकतो आपण इथं ID टाकून, किंवा ते ॲड करू शकतो. इथं गाव वाईज आपलं एनसी ॲड करता येणार नाही. सध्या फक्त सब सेंटरच्या नावानेच एनसी दिसत आहे. अशा प्रकारे आपण जुन्या एनसी याच्यात ॲड करू शकतो.